Dear student, last video lecture we have discussed the nitrogen family. In this nitrogen family, we have already discussed the electronic configurations, oxidation state, and their ionization potential energy. In this unit, and this is our last topic in this unit, this is the theoretical parts in this unit. Then we have present in your side to the only the voice recording. They listen carefully this recording. I have shared the some screen, and then today our point is the anomalous behavior of nitrogen. म्हणजे आज आपण इथे नायट्रोजन फॅमिली जी आपण मागच्या वेळेस पाहिली होती ती नायट्रोजन फॅमिलीचा एक लास्ट पॉईंट जो आपला बाकी होता आज इथे, की नायट्रोजन फॅमिली आपण डिस्कस करताना की त्याचं नायट्रोजन फॅमिलीचं ॲक्च्युअली बिहेवियर कसं असते. तर आपण पहिलेच पाहिलं होतं की नायट्रोजन फॅमिली जी आहे ती नायट्रोजन फॅमिली फर्स्ट इलेमेंटमधली 5th A ग्रुपमधली ही फॅमिली आहे. आणि नायट्रोजनबद्दल तुम्हाला सांगायचं झालं की नायट्रोजन हा जो एलिमेंट्स आहे ह्याची साईज खूप छोटी असते, म्हणजे स्मॉल साईज असते. ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय असते. ऑब्वियसली साईज छोटी असल्यामुळे किंवा साईज स्मॉल असल्यामुळे ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही ऑब्वियसली काय असेल, हे जास्त असेल, म्हणजे हाय असेल. आणि हा जो नायट्रोजन असतो हा काय असतो, ह्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात हे इलेक्ट्रॉन्स हे डी ऑर्बिटलमध्ये शेअर करत नाही किंवा पार्टिसिपेट करत नाही, कारण ह्याचा ॲटॉमिक नंबर फक्त 7 असतो. ठीक आहे, पण पीपर्यंतच ह्याचे काही एलिमेंट जे असतात ते तिथे स्टॉप होऊन जातात. म्हणजे डी ऑर्बिटलमध्ये ह्याचे इलेक्ट्रॉन येत नाही, म्हणजे व्हॅलन्स सेल ह्याचा जो असतो तो डी ऑर्बिटलमध्ये नसतो. तर ह्याच्यावरनं काही त्याच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. तर आपण 1 बाय 1 त्या प्रॉपर्टीज पाहू. जवळपास 10 ते 12 प्रॉपर्टीज आहे. मी एक प्रॉपर्टी तुम्हाला वाचून दाखवील आणि ती प्रॉपर्टी काय आहे हे तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे, तुम्हाला जे समोर स्क्रीन दिसत आहे त्या स्क्रीनवरती 1 बाय 1 काही प्रॉपर्टीज आहेत. ते मी एक प्रॉपर्टी वाचतो आणि तुम्हाला समजून सांगतो. हा पार्ट पूर्ण थेरॉटिकल असल्यामुळे त्यामुळे मी हा काही तुम्हाला बोर्डवर काय सांगणार नाही, म्हणून मी ही तुम्हाला स्क्रीन ही शेअर करत आहे. तर पहिला पॉईंट आहे, नायट्रोजन इज अ कलरलेस गॅस व्हाईल अदर एलिमेंट्स आर सॉलिड. आपण नायट्रोजन फॅमिलीमध्ये पाहिलं होतं. नायट्रोजन फॅमिली जेव्हा आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केली होती त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी आणि बिस्मथ हे ते फॅमिली झाली. ठीक आहे ना. थोडा मागच्या व्हिडिओ लेक्चरसुद्धा चांगल्या प्रकारे पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला अजून लक्षामध्ये येऊन जाईल. तर पहिला पॉईंट होता आपला हा होता की नायट्रोजन इज अ कलरलेस गॅस. तुम्हाला माहीत आहे की नायट्रोजन हा काय आहे, एक कलरलेस गॅस आहे. पण त्यासोबतचे जे एलिमेंट्स आहे अदर एलिमेंट्स, फॉस्फरस झालं, आर्सेनिक झालं, अँटिमनी झालं, हे सर्व जे एलिमेंट्स आहेत हे सर्व काय आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहेत. ठीक आहे ना. फक्त नायट्रोजन असा एक एलिमेंट्स आहे तो काय आहे, तो गॅसियस स्टेट आहे. हा झाला पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट आहे आपला की नायट्रोजन ऑकर्स इन द फ्री स्टेट ॲज वेल ॲज कंबाईन स्टेट while the other elements of the group occur in a combined state in nature. नायट्रोजन हा जो एलिमेंट्स आहे हा नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये असतो किंवा मग हा कंबाईन स्टेटमध्ये असतो. म्हणजे फ्री स्टेटमध्ये सुद्धा हा आपला नायट्रोजन सापडतो आपल्याला. ठीक आहे, म्हणजे N2 ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, तो झाला फ्री स्टेट. आणि कंबाईन स्टेटमध्ये सुद्धा हा सापडतो, म्हणजे N2O2, NO2, म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, हा त्याला म्हणतो आपण कंबाईन स्टेट. ठीक आहे, पण त्यासोबतचे जे खालचे एलिमेंट्स असतात सोबतचे त्या फॅमिलीमधले हे आपल्याला कंबाईन स्टेटमध्येच सापडतात. हा त्या फॅमिलीतला एक डिफरन्स आहे. म्हणजे नायट्रोजन हा फ्री स्टेटमध्ये सापडतो ॲज वेल ॲज तो कंबाईन स्टेटमध्ये सुद्धा असतो. पण त्याचे जे दुसरे एलिमेंट्स आहेत ते दुसरे एलिमेंट्स जे असतात ते नाही का कंबाईन स्टेटमध्ये असतात. थर्ड पॉईंट आहे, नायट्रोजन इज अ डायॲटॉमिक मॉलिक्यूल बाय शेअरिंग ऑफ 3 इलेक्ट्रॉन पेअर. नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन, while other elements are tetraatomic molecule by sharing only 1 electron pair. ठीक आहे, P4, AS4. म्हणजे थर्ड पॉईंट पाहून घ्या एकदा. नायट्रोजन जो असतो हा डायॲटॉमिक मॉलिक्यूल असतो. डायॲटॉमिक म्हणजे N2. ठीक आहे ना. आता इथे नायट्रोजन जो असतो जेव्हा तो डायॲटॉमिक फॉर्म करतो तेव्हा नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन पेअर हा शेअर करतो. म्हणजे
आपण त्याला तुम्ही नाव कधी ऐकल्यासारखे अझाईड ग्रुप, म्हणजे नायट्रोजन हे काय असते, हे ट्रिपल बॉन्ड, म्हणजे नायट्रोजन हा ट्रिपल बॉन्डमध्ये असतो, कारण हा काय करतो 3 इलेक्ट्रॉन पेअर हे काय करतो शेअर करतो. ठीक आहे, 3 इलेक्ट्रॉन त्या नायट्रोजन फॅमिलीमध्ये, फक्त नायट्रोजन. पण बाकीचे जे एलिमेंट्स असतात ते एलिमेंट्स टेट्राॲटॉमिक असतात, म्हणजे ते काय करतात 4 इलेक्ट्रॉन शेअर करतात, म्हणजे त्याच्यापासून जो मॉलिक्यूल्स फॉर्म होईल तो 4-4 होईल. म्हणजे इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे P4 AS4 SB4. ठीक आहे ना, म्हणजे फॉस्फरस, ठीक आहे, आर्सेनिक, हे जे एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे, किंवा मग अँटीमनी, SB म्हणजे अँटीमनी. असे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, असे जे एलिमेंट्स आहेत ते काय करतात, हे टेट्राॲटॉमिक असतात. पण नायट्रोजन जो असतो हा डायॲटॉमिक असतो आणि तो 3 इलेक्ट्रॉन हा शेअर करतो, पेरिंगमध्ये होतो. हा झाला थर्ड पॉईंट. फोर्थ पॉईंट आहे, इट डज नॉट सपोर्ट द combustion or respiration, but it is non poisonous while other elements deadly poisonous. म्हणजे आपला जो नायट्रोजन एलिमेंट्स आहे, ठीक आहे, हा कंबशनला सपोर्ट करत नाही. म्हणजे कंबशन म्हणजे आपण म्हणतो ना आग लागणे, त्याला तो सपोर्ट करत नाही, किंवा तो रेस्पिरेशनमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करत नाही. पण हा जो एलिमेंट्स आहे हा काय असतो, नॉन पॉयझनस असतो. पण त्यासोबतचे जे अदर एलिमेंट्स असतात ते अदर एलिमेंट्स हे काय असतात, पॉयझनस असतात, पॉयझनस. ठीक आहे. फिफ्थ पॉईंट पाहता, नायट्रोजन जो असतो आपला, इट इज स्पॅनिंगली सॉल्युबल इन वॉटर. म्हणजे आपला जो नायट्रोजन आहे हा वॉटरमध्ये इझिली सॉल्युबल होतो. तसे बाकी एलिमेंट्स नायट्रोजन फॅमिलीमधले इझिली सॉल्युबल होत नाही. पण आपला जो नायट्रोजन आहे इट इज अ स्पॅनिंगली सॉल्युबल इन वॉटर, म्हणजे वॉटरसोबत तो इझिली सॉल्युबल होतो. नेक्स्ट पॉईंट आहे 6 पॉईंट, नायट्रोजन इज अ distinctly non-metallic because its high value of electronegativity and other elements like arsenic, ठीक आहे, किंवा मग बिस्मथ वगैरे जे काही एक्झाम्पल असेल ते. म्हणजे नायट्रोजन जो असतो हा नॉन मेटॅलिक आहे. नॉन मेटॅलिक असल्यामुळे तो काय असतो, त्याची हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पॉवर असते ॲज कम्पेअर टू अदर एलिमेंट्स. म्हणजे ते एस एक्झाम्पल दिले. पॉईंट 6 पहा, एस म्हणजे आर्सेनिक, एस बी म्हणजे अँटीमनी, आणि BI म्हणजे बिस्मथ. ठीक आहे. बाकी आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ हे काय झाले, हे सर्व मेटल झाले. पण नायट्रोजन हा काय असतो, नॉन मेटॅलिक. ठीक आहे, नायट्रोजन हा नॉन मेटॅलिकमध्ये येतो आणि त्याच्या खालचे जे एलिमेंट्स असतात हे सर्व मेटॅलिकमध्ये येतात. म्हणून नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही खूप हाय असते. नेक्स्ट पॉईंट म्हणजे 7 पॉईंट पहा. 7 पॉईंट आहे, नायट्रोजन इज अ केमिकल लेस रिॲक्टिव्ह इन स्पाइट द बिंग ऑफ द थर्ड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. दिस इज ड्यू टू हाय स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूल. नायट्रोजन ॲट अ ट्रिपल बॉन्ड इज व्हेरी हाय एनर्जी. म्हणजे नायट्रोजन जो असतो हा केमिकली लेस रिॲक्टिव्ह असतो, कारण हा कसा आहे, नॉन मेटॅलिक असल्यामुळे हा केमिकली लेस रिॲक्टिव्ह असतो. आणि त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण आता डिस्कस केली की त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही अदर एलिमेंट्सपेक्षा ही सर्वात जास्त असते. आणि नॉन मेटॅलिक असल्यामुळे तो कमी लेस रिॲक्टिव्ह असतो आणि त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे जास्त असते. त्यानंतर 8 पॉईंट पहा, नायट्रोजन एक्झिबिट द लार्ज नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे त्याने हे सांगितलं आहे की 8 पॉईंटमध्ये की नायट्रोजनची वेगवेगळी ऑक्सिडेशन स्टेट असते. म्हणजे N2O, NO, N2O3, N2O4, N2O5. पॉईंट नंबर 8मध्ये दिलं आहे की त्यांनी नायट्रोजन जो आहे त्याची ऑक्सिजन स्टेट असते. म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलं होतं की नायट्रोजन फॅमिलीची ऑक्सिजन स्टेट हे काय असते, हे खूप वेगवेगळी असते. वेगवेगळी म्हणजे कशी, की तो जो दुसऱ्या एलिमेंटसोबत रिॲक्ट होतो किंवा तो मॉलिक्यूल फॉर्म करतो त्याच्यावरती त्याची ऑक्सिजन स्टेट डिपेंड असते. म्हणजे +1 असते, +2 असते, +3 असते, +4 असते. नायट्रोजन हा -1सुद्धा फॉर्म करतो, म्हणजे ऑक्सिजन स्टेट -2 फॉर्म करतो, -3सुद्धा फॉर्म करतो. अशा प्रकारे नायट्रोजन जो आहे आपला तो त्याची काय असते, ऑक्सिडेशन स्टेट ही काय असते, व्हेरिएबल असते, डिपेंड अपॉन तो कोणासोबत मॉलिक्यूल्स फॉर्म करतो त्याच्यावरती. ठीक आहे. आता 9 पॉईंट पहा, हायड्राइड ऑफ नायट्रोजन NH3. आता हायड्राइड ऑफ नायट्रोजन म्हणजे काय,
हायड्रोजनसोबत जो नायट्रोजन कंबाईन झालेला आहे त्याला म्हणतो आपण हायड्राइड ऑफ नायट्रोजन. आणि हा जो हायड्राइड ऑफ नायट्रोजन असतो हा स्टेबल असतो आणि हा असतो नॉन पॉयझनस. ठीक आहे. वेअर द हायब्रिड ऑफ द एलिमेंट्स इज अनस्टेबल अँड पॉयझनस. म्हणजे आपला जो हायड्राइड नायट्रोजन असतो, ठीक आहे, हा कसा असतो, हा स्टेबल असतो. म्हणजे हायड्रोजन जर नायट्रोजनसोबत मिक्स झाला किंवा मॉलिक्यूल जर त्याने फॉर्म केला तर तो कसा असतो, हा स्टेबल असतो आणि हा कसा असतो, नॉन पॉयझनस. पण नायट्रोजन फॅमिलीमधले जे अदर एलिमेंट्स असतात जेव्हा ते हायड्राइडसोबत फॉर्म होतात तेव्हा ते अनस्टेबल असतात, ते अनस्टेबल फॉर्म होतात आणि ते कसे असतात, पॉयझनस असतात. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट पहा, 10 पॉईंट्स, 10वा पॉईंट पहा. ड्यू टू अ स्मॉल साइज अँड हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नायट्रोजन एक्झिबिट युनिक प्रॉपर्टी ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. Hence, NH3 form associated molecule, NH3 other number of not involved hydrogen bonding. This explains why the hydrides of the nitrogen expansively high boiling point other hydride. आता पहा, त्यांचं म्हणणं असं आहे, ड्यू टू अ स्मॉल साईज, म्हणजे नायट्रोजनची साईज ही स्मॉल असल्यामुळे, म्हणजे हा पॉईंट रिपीट होत आहे बऱ्याचदा की नायट्रोजनची साईज ही स्मॉल असल्यामुळे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कशी असते, ही सर्वात जास्त असते. आणि हा जेव्हा पॉईंट हा हायड्राइड जेव्हा फॉर्म करतो म्हणजे कोण नायट्रोजन, ठीक आहे, हा कसा असतो, हाय बॉइलिंग पॉईंट अदर दॅन फॅमिली. म्हणजे ह्याचा बॉइलिंग पॉईंट हा खूप जास्त असतो. कारण हा कसा असतो, हायड्राइड नायट्रोजन म्हणजे NH3 हा स्टेबल असतो आणि स्टेबल असल्यामुळे ह्याचा बॉइलिंग पॉईंट ॲटोमॅटिकली वाढणार. कारण जो स्टेबल असतो त्याला आपण बॉईल केला, ठीक आहे, तर त्याचे मॉलिक्युल्स ब्रेक होण्यासाठी खूप वेळ लागेल. म्हणून ह्याचा बॉइलिंग पॉईंट हा खूप जास्त असतो हायड्राइड नायट्रोजनचा अदर दॅन त्याच्या फॅमिलीमध्ये येणाऱ्या एलिमेंट्सपेक्षा. नंतरचा पॉईंट आहे आपला 11 पॉईंट. द ट्रायऑक्साईड अँड पेंटाऑक्साईड, म्हणजे नायट्रोजन जेव्हा फॉर्म करतो ट्रायऑक्साईड किंवा पेंटाऑक्साईड म्हणजे मॉलिक्युल्स फॉर्म करतो तो मोनोमेरिक असतो. अँड अदर हँड जेव्हा तो ट्राय आणि पेंटाऑक्साईड फॉर्म करतो तेव्हा तो डायमेरिक असतो. आता तुम्ही म्हणता की मोनोमेरिक आणि डायमेरिक म्हणजे काय, म्हणजे हा दोन्ही शो करतो. म्हणजे नायट्रोजन शो नाही करत, नायट्रोजन हा काय करतो, ट्रायऑक्साईड आणि पेंटाऑक्साईड फॉर्म करतो, पण त्याचे जे अदर एलिमेंट्स असतात, ठीक आहे, ते जेव्हा ट्रायमेरिक किंवा पेंटामेरिक जेव्हा फॉर्म करतात तेव्हा ते डायमेरिक फॉर्म करतात. म्हणजे नायट्रोजन हा मोनोमेरिक असतो पण त्याच्या खालचे जे एलिमेंट्स असतात त्या ग्रुपमधले हे काय असतात, डायमेरिक असतात. आता मोनोमेरिक म्हणजे काय, मोनोमेरिक म्हणजे एक सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करणे मोनोमेरिक. आणि डायमेरिक म्हणजे काय, दोन सारखे मॉलिक्यूल्स जेव्हा जवळ येऊन एक मॉलिक्यूल्स तयार करतात त्याला म्हणतो आपण डायमेरिक. आणि मोनोमेरिक म्हणजे एक सिंगल बॉन्ड जो असतो त्यासोबत नायट्रोजन एक बॉन्ड फॉर्म करतो सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड सारखा, त्याला म्हणतो आपण मोनोमेरिक. आणि अदर एलिमेंट्स जे असतात नायट्रोजन फॅमिलीमधले ते डायमेरिक असतात. डायमेरिक म्हणजे दोन इक्वल एलिमेंट्स, दोन सारखे एलिमेंट जेव्हा क्लोजमध्ये जातात किंवा ते बॉन्ड फॉर्म करतात त्याला म्हणतो आपण डायमेरिक. नेक्स्ट पॉईंट पहा, म्हणजे 12वा पॉईंट आहे आपला. द ऑक्साईड ऑफ नायट्रोजन आर गॅसियस अँड कंटेन द मल्टिपल बॉन्ड बिटवीन नायट्रोजन अँड ऑक्सिजन. Where the oxide phosphorus are solid containing single bond, this is due to the other bond strength. म्हणजे त्यांनी इथं बॉन्ड स्ट्रेंथ दाखवली आहे की जेव्हा नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड असतो तेव्हा त्याची स्टॅबिलिटी, ठीक आहे, ही सर्वात जास्त असते. जेव्हा नायट्रोजन डबल बॉन्ड असतो त्याची स्टॅबिलिटी थोडी कमी असते. आणि जेव्हा नायट्रोजन सिंगल बॉन्ड असतो तेव्हा ते स्टॅबिलिटी सर्वात कमी असते. तुम्ही 12 पॉईंट पहा, तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल की त्याने हे सांगितलं आहे की ती बॉन्ड स्ट्रेंथ जी असते, बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजे कसं की दोन इलेमेंट्सला पकडून ठेवण्याची ताकद जी असते, बॉन्ड स्ट्रेंथ, ठीक आहे. आता नायट्रोजनमध्ये पहिला ट्रिपल बॉन्ड आहे, मग ह्याची बॉन्ड स्ट्रेंथ ॲटोमॅटिक कशी असेल, हे जास्तच असेल, कमी काही नसणारच आहे. मग त्यापेक्षा कमी कोणाची असेल, नायट्रोजन जो डबल बॉन्ड आहे त्याची बॉन्ड स्ट्रेंथ कमी असेल. आणि सर्वात कमी कोणाची असेल बॉन्ड स्ट्रेंथ, ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, नायट्रोजन सिंगल बॉन्ड, त्याची सर्वात कमी असेल बॉन्ड स्ट्रेंथ. बरोबर आहे, हा सिंपल पॉईंट आहे. सर्वात शेवटचा पॉईंट आहे आपला, एक्सेप्ट NF3 द हलाइड ऑफ नायट्रोजन NCl NBr3 Ni
आर एक्सप्लोजिव्ह व्हाईल द हलाइड्स अदर एलिमेंट्स फेअरली स्टेबल अँड लेस रिॲक्टिव्ह. म्हणजे जेव्हा नायट्रोजन मॉलिक्यूल्स फॉर्म करतो त्यावेळेस NF3 नायट्रोजन फ्लोराईड हा असा एक्झाम्पल आहे कशापेक्षा NCl3 नायट्रोजन ट्रायक्लोराईड, नायट्रोजन ट्रायब्रोमाइड किंवा नायट्रोजन आयोडाईड किंवा ट्रायओडाईड. हे जे एक्झाम्पल आहे, सर्वात शेवटचे पॉईंट पहा, हे जे सर्वच एक्झाम्पल आहे हे सर्व एक्झाम्पल कशाचे आहेत? नायट्रोजनसोबत जेव्हा हे हलाइड फॉर्म होतात, ठीक आहे, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन जेव्हा मॉलिक्यूल्स फॉर्म होतो, नायट्रोजन क्लोराईड, नायट्रोजन ब्रोमाइड, नायट्रोजन आयोडाईड हे सर्व जेव्हा फॉर्म होतात मॉलिक्यूल्स नायट्रोजनसोबत, तेव्हा हे एक्सप्लोजिव्ह असतात. एक्सप्लोजिव्ह म्हणजे हे ज्वलनशील असतात. पण असा एक्झाम्पल एक आहे नायट्रोजन फॅमिलीमध्ये NF, ठीक आहे, फ्लोरीनचं. जेव्हा नायट्रोजन फ्लोरीनसोबत रिॲक्ट होतो तेव्हा तो एक्सप्लोजिव्ह नसतो. पण बाकीचे जे हलाइड एक्झाम्पल आहेत, ठीक आहे ना, आता हलाइड मी तुम्हाला माहिती आहे काय? हलाइड म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन हे झाले हलाइडचे एक्झाम्पल, ठीक आहे ना. म्हणून जेव्हा क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन हे नायट्रोजनसोबत जेव्हा जॉईन होतात किंवा मॉलिक्यूल्स फॉर्म करतात तेव्हा ते एक्सप्लोजिव्ह असतात किंवा ते एक्सप्लोजिव्हमध्ये ते लवकर आग पकडतात. पण असं एक्झाम्पल आहे NF3 म्हणजे फ्लोरीनचं एक्झाम्पल नायट्रोजनसोबत फॉर्म झाल्यानंतर, तर ते कसं असते? ते नॉट एक्सप्लोजिव्ह, म्हणजे ते हायली एक्सप्लोजिव्ह नसतात. अशा प्रकारे आपण आज इथे नायट्रोजन फॅमिलीची जी प्रॉपर्टीज आहे, म्हणजे नायट्रोजन फॅमिली म्हणण्यापेक्षा फक्त नायट्रोजनची जी आपण आज इथे प्रॉपर्टीज पाहिली आहे, ते प्रॉपर्टीज पूर्ण थेरोटिकल होती. मी एक पॉईंट वाचून दाखवला आणि तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. जर ह्या पॉईंटमध्ये कोणताही तुम्हाला डिफिकल्टी असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला नक्की शेअर करू शकता. सर हा पॉईंट कसा होता, नाही समजला आम्हाला, कोणताही 12 पॉईंटपैकी कोणताही पॉईंट जर क्लिअर होत नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. मी तुमचा पॉईंट तो चांगल्या प्रकारे हा क्लिअर करून देईन, ठीक आहे. म्हणून आपल्या हा युनिटचा आज इथे लास्ट पॉईंट होता, म्हणून मी आज तुम्हाला हा पॉईंट थोडासा वेगळ्या पद्धतीने शेअर केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण न्यू टॉपिक, न्यू लेसन स्टार्ट करू. आता आपण इथे थांबून जाऊ, ठीक आहे. थँक्यू.